त्या ड्रेनेज मेन होलमध्ये ना सफाई कामगार गटर लाईनचा म्हणजे गटर खात्याचा कामगार त्या मेन होलमध्ये उतरतो. आतला गाळ आहे ना, तो गाळ सगळा बाहेर काढतो. महानगरपालिकेकडे एवढा पैसा आहे, तर साधे कामगारांना तुम्ही सामान देऊ शकत नाही. हा कर्मचारी जेव्हा सर्व्हिसला लागतो ना, 20-22 वर्षाचा, त्या पिरियड पासून तो कमीत कमी 40 वर्षाच्या आतपर्यंतच 40च्या आतमध्येच तो माणूस जगू शकतो. पुन्हा त्यांच्या तोंडाला कधी मास्क बघितलं नाही, त्यांच्या हातात मी कधी ग्लोव्ज बघितले नाही, त्यांना काहीतरी संरक्षण म्हणून काही हेल्मेट मिळाले बघितलं नाही. बरं, पावसाळ्यात तर मी बघते की त्यांना रेनकोटही नसतं. पण म्हणजे हे त्यांना पुरवतात की ते घालत नाहीत. 2-3 वर्षानंतर एकदा रेनकोट दिले जातात. बऱ्याच कामगारांना टीबीचा आजार जडलेला आहे. त्या टीबीच्या आजारामुळे कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत. संसारात असताना मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण रस्त्यावरून जात असताना अनेक गोष्टी रस्त्यावर सहजपणे फेकून देतो. उदाहरणार्थ चॉकलेट खाल्लं, रस्त्यावर फेकून दिलं. तुम्ही बघितलेलं असेल तर अनेक जण च्युइंगम खातात, रस्त्यावर फेकून देतात. एखादी प्लास्टिकची पिशवी असते ती आपण रस्त्यावर फेकून देतो. आपल्या घरातला कचरा जो असतो तो आपण उचलतो आणि आपलं घर साफ ठेवतो. पण तो कचरा रस्त्यावर फेकून देतो. दुसऱ्या दिवशी साठलेला कचरा आपल्याला पहाटे दिसतो, पण तुम्ही बघितलं असेल तर 7 नंतर सगळे रस्ते एकदम साफ दिसतात. आपल्या डोक्यात हा विचारही येत नाही की हे रस्ते कोणी साफ केले असतील. कारण आपण त्या माणसांकडे बघतही नाही. आपल्या मुंबईत 29,000 अशी माणसं आहेत, जे आपण केलेला कचरा रोज साफ करतात. ती जी दुर्गंधी असते, जी घाण असते, जो मैला असतो, जे पाणी त्याच्यातून निघत असतं, ते सगळं सहन करत आपण केलेला कचरा ते साफ करतात आणि आपल्यासाठी हे रस्ते छान सुंदर ते ठेवतात. पण त्यांच्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही एखाद्या सफाई कामगाराकडे बघितलंय कधी? किंवा एखाद्या सफाई कामगार महिलेकडे तुमचं लक्ष गेलंय? किंवा तुम्हाला हे माहिती आहे का, की मुंबईत आणि मुंबईच नाही, जवळ-जवळ प्रत्येक शहरात सफाई कामगारांच्या चौक्या असतात. ज्या चौक्यात ते बसतात, ज्या चौक्यात त्यांचं सगळं सामान असतं, अशा सफाई कामगारांच्या चौकात. आपल्याला पोलिसांची चौकी माहिती आहे, आपल्याला सफाई कामगारांची चौकी माहीत नाही. पण जे आपली घाण उचलतात आणि जे आपली शहरं साफ ठेवतात, त्यांच्याबद्दल आपण थोडीशी तरी माहिती करून घेतली पाहिजे. आणि याच दृष्टीने आज आपण इथे राजेश जाधव यांना आमंत्रित केलेले आहे. राजेश जाधव हे सफाई कामगारांचे जे कर्मचारी असतात, त्यांचे एक मुकादम असतात. ते मुकादम ठरवतात, की त्या वॉर्डमध्ये कोणी-कोणी, कुठल्या-कुठल्या रस्त्यावर काम करायचं. त्यांच्यावर देखरेख ठेवतात आणि त्यामुळे हे मुकादमाचं काम करत असतानाच त्यांना सफाई कामगारांच्या सगळ्या अडचणी, ते जे काही काम करतात, ते काम कसं करतात, काय करतात, त्यांना काय अडचणी आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे आपण आज राजेश जाधव यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. मी राजेश जाधव. महापालिकेमध्ये काम करत असताना, सफाई खात्यामध्ये काम करत असताना माझ्या समोर सफाई कामगार काम करत असताना त्या कामगारांबद्दलच्या काय व्यथा आहेत, कामगार कसा काम करतो, कुठून येतो, कसा येतो. पूर्वी महापालिकेच्या वसाहती 3 किलोमीटरच्या अंतरावर असायच्या. त्यांच्या चौक्यांपासून वसाहती म्हणजे जे सफाई कामगारांसाठी जी घरं दिलेली असतात, महापालिकेने जी घरं दिलेली असतात. महापालिकेने जी वसाहत दिलेली असते, तिथून 3 किलोमीटरच्या अंतरावर त्यांच्या चौक्या असायच्या. त्यांची नोकरी असायची. तिथून ते कामाला नित्यनेमाने सकाळी पहाटे 3:30-4ला उठून आपल्या कामावर जायचे. कामावर गेल्यानंतर त्यांचं ते काम 6:30 पासून ते 1:30 पर्यंत त्यांचं काम रस्त्यावर चालू असायचं. 6:30 मध्ये त्यांचं मस्टर, त्यांचं हजेरी वगैरे झाल्याच्या नंतर रोडवर त्यांचं काम असायचं. कधी मोटरवर काम असायचं. प्रत्येक सेक्शन वेगवेगळे असायचे. कामगार पुरुष पण असायचा आणि महिला पण असायच्या. तर असं काम करत असताना मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे, की सफाई कामगार कसा काम करतो, त्यांची अवस्था काय आहे, त्याची कुटुंबाची अवस्था काय आहे. या ठिकाणी रस्त्यावर गणेशोत्सव असू दे, नवरात्र उत्सव असू दे, दिवाळी असू दे, अशा परिस्थितीत एवढा कचरा रस्त्यावर साचलेला असताना देखील दुसऱ्या दिवशी तो रस्ता क्लिअर असायचा. बरोबर. दुसऱ्या दिवशी तो रस्ता क्लिअर असायचा. हे सर्व क्लिअर करणारे आमचे सफाई कामगार. पण तुम्ही जसं म्हणालात, की पूर्वी सफाई कामगाराची जी वसाहत होती, जी पालिकेने दिली होती, तिथून त्याचं जे कामाचं ठिकाण असतं, म्हणजे रोज जो रस्ता त्याला साफ करायला दिलेला होता, तो साधारण 3 किलोमीटर अंतरावर असायचा, म्हणजे अगदीच जवळ होता. पण आता
मला वाटतं की मुंबई, आता आपण मुंबई म्हणून धरू, अच्छा. तर मुंबईत ज्या सफाई कामगारांच्या वसाहती आहेत त्याच्यात फक्त मला वाटतं 4,000 ते 5,000 राहू शकतात. 6,000 6,000 लोक आता सध्या वास्तव्यात आहेत. वास्तविक. पण आपल्याकडे एकूण आहेत 29,000. 29,000 त्यामुळे हे 6,500 जे वसाहतीत राहतात, ज्यांचं कामाचं ठिकाण आजही कदाचित आजही जवळ आहे, जवळ. ते सोडून बाकीचे जे जवळ-जवळ 20,000 लोक आहेत, ते 20,000 कामगार कुठून येतात? हा, ते 20,000 जे कामगार आहेत, ऍक्च्युली बघायला गेलं ना तर 1990 नंतर भरतीच झालेली नाही. पण हे जे उर्वरित जे कर्मचारी आहेत, हं. जे सध्या आता खाडी बदली म्हणू कार्यरत लागले किंवा आता ते परमनंट झाले, हं. ते सध्या वसई, विरार, कर्जत या ठिकाणाहून येतात. पण म्हणजे सकाळी त्यांना 3:30ला उठून हां. तो कामगार सकाळी, मग महिला असू दे पुरुष असू दे, तो हं. 3:30ला घर सोडतो. हां. तो आपल्या 6:30ला सकाळी हजेरीवर येतो आणि तो संध्याकाळी परत 4:30-5ला घरी जातो. म्हणजे तू सकाळी 3:30 वाजता ती महिला असेल पहाटे. किंवा पुरुष असेल आणि खास करून महिला, महिला तिने घरची सगळी कामं उरकायची. उरकायची, 3:30 वाजता घरातनं बाहेर पडायचं. पाड- इथे 6-6:30 वाजता चौकीत चौकीत पोहोचायचं. पोहोचायचं. त्याच्यानंतर त्यांचं थंब ते असतं, बाय हजेरी. हजेरी असायची. हजेरी झाल्यानंतर तिने काम करायचं आणि संध्याकाळी जाताना पण प्रचंड गर्दीत प्रचंड लोकलच्या. गर्दी. कारण तुम्ही जेव्हा सुटता तेव्हा लोकलमध्ये प्रचंड दुपारी जाणारी गर्दी असेल. मग तो घरी पोहोचेपर्यंत 4:30-5 वाजायचे. 5 वाजता. 5 वाजता म्हणजे अशी त्यांची सातत्याने दिनचर्या. दिनचर्या. खरं तर ह्या सगळ्या कामगारांना मुंबईतच द्यायला पाहिजे, मुंबईतच. कामाच्या ठिकाणी जवळ द्यायला पाहिजे. द्यायला. पण आज त्यांना हे कष्ट पडतायत. कष्ट इथे एवढ्या लांबून, म्हणजे जवळ-जवळ दिवसाचे त्यांचे 2-3 तास फक्त प्रवासात जातात आणि ते सुद्धा गर्दीच्या वेळेस. गर्दीच्या वेळेस. अशी त्यांची वाईट परिस्थिती आहे. आता तुम्ही मला सांगा, आम्ही जेव्हा रस्त्यावरनं जातो तेव्हा आम्हाला कुठेतरी घाणीचा ढीग दिसला किंवा काही दिसला ना, आपण पटकन रुमाल काढतो आणि असं नाकाला नाकाला लावतो. लावतो. तर मला तुम्हाला 2 गोष्टी विचारायच्या आहेत, की आम्ही असं नाकाला लावला रुमाल, हे तुम्हाला दिसलं की तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही तिथेच काम करत असता, तुम्ही तीच घाण उचलत असता. आम्हाला जी दुर्गंधी येते ती तुम्हाला पण येत असते दुर्गंधी. पण तुमच्या चेहऱ्यावरती मी कधी मास्क बघितला नाही लावलेला किंवा तुम्ही असं रुमाल घेऊन एका हाताने करताय असं कधीच बघितलं नाही. याचा अर्थ तुम्ही ती दुर्गंधी सगळी सहन करता. मग शेजारून जाणारा माणूस ज्याने ती घाण केली, तो नाकाला रुमाल लावून तर पुढे जातो आणि तुम्ही बिचारे काम करणार तो काम करतोच आहे. मग ते तुम्हाला कसं, म्हणजे काय फिलिंग येत असेल तुम्हाला? काय वाटतं? फिलिंग याचा अर्थ असा आहे की पूर्वीचे जे कामगार होते, पूर्वीचे, यापेक्षा मैला कचरा असायचा. हं. खूप घाण कचरा असायचा. त्या दुर्गंधीमध्ये सफाई कामगारांनी कामं केलेली आहेत आणि त्या काम करण्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच कामगारांना टीबीचा आजार जडलेला आहे. हां. त्या टीबीच्या आजारामुळे बरोबर आहे. कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत. हं. संसारात असताना मृत्युमुखी पडलेले आहेत. बरोबर. पण आता तर कचरा तसा नाही आहे. हं. पूर्वी जसा असायचा तसा आता कचरा एवढा ओला कचरा दिसत नाहीये. हां. त्या परिस्थितीत वास एवढा येतो ना, पण तरी सुद्धा तो कामगार आपलं ते नित्य नियमाने आपलं काम करतो. बरोबर. तोंडावर रुमाल नसला तरी तो ते काम करत असतो आणि तुम्हाला त्याचा वास सहन करतो आणि तो वास सहन करत असताना त्याला किती आजार जडतात हो, खरंय. हे त्या कामगारालाच माहित असतं. म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, दुर्लक्ष होतं. म्हणजे त्याला नागरिकांचं लक्ष नसतं. फक्त नागरिक एवढंच लक्ष देतात की हा कामगार काम करत नाही, काम चोर आहे. ते तक्रारी करतात. फक्त तक्रारी करायला पुढे येतात, पण कामगार किती घाणीत काम करतो हे जनतेला किंवा लोकप्रतिनिधींना कळवळ वाटत नाही त्यांना. कळवळ येत नाही. आणि ते जेव्हा काम करत असतात ना, तेव्हा म्हणजे त्यांना मास्क दिलाय किंवा हात ते जर हे उचलतात कचरा, मी बघितलं असं ते 2 पुठ्ठे असतात त्यांनी उचलतात आणि ते त्या ड्रम मध्ये टाकतात. खाली जे ते हिरवे आले ड्रम, तर ते सगळं टाकत असताना त्यांच्या तोंडाला मी कधी मास्क बघितलं नाही, त्यांच्या हातात मी कधी ग्लोव्ज बघितले नाही, त्यांना काहीतरी संरक्षण म्हणून काही हेल्मेट मिळाले बघितलं नाही. बरं, पावसाळ्यात तर मी बघते की त्यांना रेनकोटही नसतो. पण म्हणजे हे त्यांना पुरवतात की ते घालत नाहीत स्वतः. परिस्थिती अशी आहे की हे जे साधन सामग्री महानगरपालिका पुरवते, पण कसं आहे ते साधन सामग्री जे आहे ना एकदम उच्च दर्जाचं नसतं. अच्छा. जे कचरा भरण्याचे लिफ्टर आहेत, ते लिफ्टर म्हणजे तो कचरा भरतो. एखादी महिला कामगार कर्मचारी लिफ्टरने कचरा भरायला गेली तर ते लिफ्टर फार तर 15 दिवस 10 दिवस टिकते, नंतर ते तुटून जातात. मग पुन्हा त्या कर्मचाऱ्याला दुसरं लिफ्टर मागावं लागतं. ते लिफ्टर त्यांच्याकडे अवेलेबल असतील नसतील सांगता येत नाही. मग दुसऱ्या कर्मचाऱ्याचे लिफ्टर घ्यावे लागतात त्याचं काम करायला. अशी परिस्थिती आहे. म्हणजे अपुरा
पुरवठा केला जातो. आणि रेनकोट पण मी ऐकलं आणि 2-2, रेनकोटची 3-3 परिस्थिती अशी आहे की पावसाळा संपल्यानंतर यांना रेनकोट डिस्ट्रीब्यूट केले जाते. ते सुद्धा एकदम ते सुद्धा एकदम कमी क्वालिटीचे. हां, बरोबर. आणि 2-2 वर्षांनी, 3-3 वर्षांनी एकदा रेनकोट दोन तीन वर्षानंतर एकदा रेनकोट दिले जातात. आणि अशी तोपर्यंत तो तिचा रेनकोट किंवा त्याचा रेनकोट पूर्ण तो फाटून गेलेला असतो. फाटून गेलेला असतो. क्वालिटी चांगली नाही क्वालिटी म्हणून. चांगली नसते आणि त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना ज्या साड्या वगैरे दिलेल्या असतात त्या एकदम लो क्वालिटीच्या. त्या हिरव्या साड्या हिरव्या ज्या साड्या दिलेल्या महिला असतात त्या कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जातात ना त्या एकदम लो क्वालिटीच्या असतात. किती साड्या देतात त्यांना वर्षाला? वर्षाला 2 2 ते फाटून जातात. त्या फाटून जातात. एकदम पातळ कपडा असतो तो हां, टिकत नाही हां. आणि तो कधीतरी पण निघून जातो. मग आणि मग पावसात त्यांना काय तसं- टिकणार? हो, काहीच पावसात नाही. पण टिकत नाही. बरं आमच्या महिला कर्मचारी बसमधून जात असताना त्या कपड्यावर गेलं तर वास लोकांना सहन होत नाही. लोक बसत नाहीत. अशी निंदा अवस्था आमच्या कर्मचाऱ्याची करतात. म्हणजे ट्रेनमध्ये जनता. एखादी आपली सफाई कर्मचारी महिला जर चढली आणि तिची जर हिरवी साडी बघितली तर तिला ते बाजूला बसायला- बसत नाही जनता. त्यांच्या दुसरीकडे जाऊन बसतील. वास येतो ना, वास वास येतो म्हणून. वास येतो म्हणून. म्हणजे तिला किती अपमानास्पद वाटत किती असेल ना? अपमानास्पद वाटतं. ती नोकरी म्हणजे घेतली. दिवसभर बिचारीने कचरा उचलला आपण केलेला हम्म. आणि तिच्या शेजारी पण आपण बसायला तयार नाही. आपण बसायला तयार कारण नाही. वास येतो म्हणून. अशा परिस्थितीत बरं दुसरी गोष्ट आज सफाई कर्मचाऱ्याची कुठे पावसाळ्याची अतिवृष्टी झाली, महापूर आला तर तिथे हो. आमचा पहिला मुंबईचा सफाई कामगार सफाई तिथे कामगार. पहिला धावतो. बरोबर आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेचे आयुक्त पाठवतात. हम्म. त्या परिस्थितीत तो कर्तव्य बजावतो. हो. मग तिथे महापुराच्या मध्ये किती लोक जनावर मेले असतील, माणसं मेले असतील, इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचं इन्फेक्शन किती त्या कर्मचाऱ्याला होतं. त्या परिस्थितीत तो आमचा कर्मचारी काम करतो. त्याची जाणीव कोणाला नसते. आणि ते म्हणजे मागल्याच मला आठवतं जेव्हा इथे आपलं पूर आलं होतं मुंबईत तेव्हा सफाई कामगार मी जे बघितलं होतं ते 8-8, 9-9 तास बिचारे पाण्यात उभे होते. पाण्यात- त्यांना नाही कोणी खायला आणून दिलं, नाही चहा विचारला कोणी. पाणी प्यायची व्यवस्था नसते, काही नसते, पण तरी सुद्धा ते कामगार आपले काम करतायत. सफाई कर्मचारी बरोबर आहे. आज महानगरपालिकेचे एवढे या मुंबई शहरामध्ये VIP रोड आहेत. ते रोड पूर्वी 8च्या अगोदर स्वच्छ असायचे. म्हणजे बाकीचे रस्ते वेगळे बाकीचे रस्ते वेगळे आणि VIP आणि रस्ते VIP वेगळे. रस्ते वेगळे. VIP बरं. रस्त्यावर त्यावेळेला आमचा कर्मचारी असायचा, काम करायचा. 8च्या अगोदर बरोबर मुकादम जेव सर्व सतर्क असायचे. ते काम करून घ्यायचे 8च्या अगोदर रस्ते म्हणजे नियम असा होता की ज्या रस्त्यांवरनं VIP जातात ते हो. रस्ते 8च्या आधी टिपटाप पाहिजे अगोदर व्यवस्थित. आणि बाकीचे रस्ते हळूहळू तुम्ही बाकीचे जसं रस्ते आतले रस्ते तुम्ही करा, पण कामं करा नियमित. तुम्हाला जेव्हा मध्ये मला वाटतं एक ब्रेक असतो बरोबर हो, की नाश्ता नाश्ता करायला किंवा हे करायला करण्यासाठी. मग तुम्हाला सोय असते का असं बसून बाबा काय जे आणलं असेल वा- तुम्ही खायचं ते घेऊन बसून आपलं व्यवस्थित एक नाश्ता करावा नाश्ता करा. जसं सगळ्या ऑफिसमध्ये असतं की बाबा कर्मचाऱ्यांना एक वेळ असतो लंच ब्रेक असतो तसं टी ब्रेक असतो तसं तुम्हाला काय आणि सोय असते का? वास्तविक बघायला गेलं तर सफाई कर्मचारी आपल्या नित्यनेमाने काम करून नाश्ता पाण्यासाठी त्यांना वेळ दिलेला त्या वेळेत चौकीवर येतो. चौकीवर त्याला यायला जमलं नाही तो अन्य कुठेतरी एका ठिकाणी झाडाखाली बसतो आणि तिथे आपला नाश्ता करतो, पाणी पितो. ते पण पाण्यासाठी पण दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात. पाणी प्यायची व्यवस्था तो नसते. बसतो कुठे म्हणजे रस्त्यावर बसतो? मग फुटपाथला एका साईडला कुठेतरी कठड्यावर बसतो किंवा झाडाखाली बसून नाश्ता करतो अशा ठिकाणी. नाहीतर मग चौकीत येतो. चौकीमध्ये जागा आहे. पण तुमच्या चौक्यात एवढे छोटे छोटे असतात छोट्या छोट्या चौकींमध्ये त्याच्यामध्ये कंपार्टमेंट असतात. पुरुषांची चौकी वेगळी, पुरुषांना वेगळं आणि स्त्रियांना वेगळं. अशा ठिकाणी तिथे येऊन ते नाश्ता करतात. पण तिथे मी ज्या काही चौक्या बघितल्या त्याच्यात म्हणजे नाश्ता करणं एवढी जागाच नसते नाही जागा नाही. बहुतेक जण मी बघितलं बस स्टॉपच्या इथे खाली बसलेले असतात हम्म. है ना रस्त्यावरच रस्त्यावर बसतात बसले. बिचारे आणि तिथेच ते नाश्ता करतात. मध्यंतरी चौक्यांमध्ये पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत, पण त्याच्याकडे ते स्वच्छतेकडे दुर्लक्षच केलं जातं. हो. पाणी पितात ना, जाऊ दे कधीतरी वर्षाने 2 वर्षाने 4 वर्षाने ते पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जातात. म्हणजे चौकीच्या वर जी चौकीवर टाकी बसवली असते. पाण्याची टाकी बसवलेली. 4-4 वर्षांनी हो, त्याची कधी साफसफाई केलीच जात नाही. ते पण बापरे. कामगारच साफ करतात, कामगारच लक्ष देतात. हो का? दुसरी गोष्ट वॉटर कूलर वगैरे आणलेले आहेत. वॉटर कूलर पण फक्त आणून ठेवलेले आहेत. त्याचं जॉईनिंग Show केलेलं फक्त. नाही, काय नाही. अशा परिस्थितीत कामगार काम करतोय. बरं आता ते आणि एवढी घाण वगैरे साफ तर त्यांना साबण वगैरे देतात का? साबण तेही सांगतो काय वर्षाने 6 महिन्याने वर्षाने ते साबण दिले जातात. एकदा आणि काय एक वडी देतात? हे नाही, 24 की 48 साबण असतात. हा पण ते देतात ते कधी? देतात कामगाराला वर्षांनी वर्षाने.
म्हणजे तोपर्यंत 6 महिन्याने वर्षाने देतात, स्वतःच तोपर्यंत साबण. स्वतः साबण वापरायचं, स्वतःच हे करायचं. आणि हँड ग्लोव्स पण दिले जातात, ते पण फाटले जातात. फाटले हा एवढ्या कमी क्वालिटीचे साधं सामुग्री पुरवतात. हा. ही महानगरपालिकेकडे एवढा पैसा आहे, तर साधे कामगारांना तुम्ही सामान देऊ शकत नाही. एखादी इंडस्ट्रील असेल तर कर्मचाऱ्याला साधन सामग्री किती हो, बरोबर आहे. हाय क्वालिटीचं दिलं जातं. दिलं जातं आणि तसं द्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही आता प्रदूषणचा इंडेक्स बघतो. अरे बापरे इतकं प्रदूषण आहे, अरे बापरे तितकं प्रदूषण आहे, बघून आम्ही जातो. तुम्ही तर प्रदूषणात काम करता काम रोज. करतो, काम करतो. पण तुमची अजिबातच काळजी घेतली जात अजिबात नाही. नाही. दुर्लक्ष केलं जात आहे. लोकप्रतिनिधींचं तर पूर्ण दुर्लक्ष केलं गेत आहे. आणि काही काही ठिकाणी मी बघितलं ते जो कचऱ्याचा डबा असतो ना हिरवा, हो. त्याला अशी पाण्याची बाटली टांगलेली मी बघितली आणि खूप महिलांची. ह्या महिला कर्मचारी आहेत. आपला पूर्वी लोखंडी गाड्या होत्या, कचरा हम्म. वाहून नेत होते. लोखंडी गाड्यामध्ये त्या महिला कर्मचारी कचरा रस्त्यावर भरून त्या बास्केटमध्ये ठेवायच्या आणि त्या गाड्या अशा पुढे जायच्या. वाहून घेत जात होत्या. त्या वाहून घेत जात असताना त्यांना पाण्याची सवय लागते, पाणी प्यायला तहान लागते पाहिजे असतं. त्यांना. म्हणून ते स्वतःचं बॉटल आहे ना गाडीला बांधून ठेवतात किंवा त्या आता सध्या डबे दिलेले आहेत गाडीला म्हणजे त्या कचऱ्याच्या कचऱ्याच्या गाडीला, त्या हँडलला स्वतःचं पिण्याचं स्वतः पाणी पिण्याचं पाणी त्या बॉटल मध्ये भरलेलं, ते बॉटल त्या गाडीला बांधून कचऱ्याच्या ठेवतात. गाडीला. म्हणजे तहान लागली तर ते पाणी प्यायला. आणि आता सध्या जे डबे दिलेत 120 लिटरचे, त्या डब्याला बांधून ठेवतात. हो. अशा परिस्थितीत कामगार काम करतो. बरं त्या डब्याची पण चाकं निखळलेली हा, बघितली. चाकं पण त्याची निकृष्ट दर्जाची आहेत. एकदा चाक गेलं की गेलं, संपलं. पण चाकं पण मिळत नाहीत. मग तुम्ही काय करता? मग तो खूप जण स्वतःच जाऊन स्वतः पैसे देतात. आणतात, पैसे देऊन खर्च करून आणतात आणि लावतात चाकं. काम आणि- करायचं आहे ना. कारण ते जर चाक लावलं नाही तर तो जो हिरवा डबा आहे तो तुम्ही ओढत ओढत त्या गाडीपर्यंत नेऊ शकत नाही. गाडीपर्यंत नेऊ आणि शकत मग नाही. तो उचलायचा आणि तो मग तो गाडीत गाडी टाकायचा कचरा. टाकायचा. ते पण काम सफाई कामगारच कामगारच करतो. ते काय ऑटोमॅटिक नाही होत. ऑटोमॅटिक नाही. तसं न तसं करायला लागतं. पण एकूण ही जी तुमची परिस्थिती बघितली तर तुमचं आयुर्मान जे असतं नॉर्मल अच्छा. ॲव्हरेज अच्छा. बाबा हम्म. ऑफिसमध्ये व्यवस्थित काम करणारा, व्यवस्थित डाएट करणारा वगैरे माणूस एक 70 पर्यंत जगत असेल. जगत तर तुमच्या इथे काय तुमच्या या सफाई कामगारात काय हा त्याचा काय कर्मचारी परिणाम जेव्हा सर्व्हिसला लागतो ना 20-22 वर्षात, त्या पिरियड पासून तो कमीत कमी 40 वर्षाच्या आतपर्यंतच, 40च्या आतमध्येच तो माणूस जगू शकतो. अच्छा. असा त्याला आजार जडतो. काही ना बरं, त्या काही- घाणीमुळे ना तो वास सहन न झाल्यामुळे काही लोकांना पानाची, सिगरेटची व्यसनं लागतात, बरोबर. मद्यपान करतात. सध्या कारण तरुणांचं त्याला ते कामगार सहनच होत नाही. आणि तो वास सहन करण्यासाठी त्यांना ते व्यसन करावं करावं लागतं. आणि व्यसनाची आहारी जातात. म्हणून ते माणसं त्यांचं आयुष्यमान त्या वासामुळे म्हणजे आयुष्य बरोबर 40च्या आतमध्येच, बापरे कठीण आहे ना. 40च्या आतमध्येच त्या कर्मचाऱ्याचं निधन होतं. पण नाईलाजाने काही ना कॅन्सर झालेले आहेत, काही ना कॅन्सर झालेले आहेत हो. काही होऊ कर्मचाऱ्यांना. शकतं. पण नाईलाजाने तुम्हाला ते काम काम करावं लागतं. नोकरी नाही तर नोकरी नाही, काय जे नाही. मिळेल ते करायचे. कुटुंब प्रमुख म्हणून ते करावं लागतं. कुटुंबाला नेणार कुठे, सांभाळणार कुठे, राहायची व्यवस्था नसते व्यवस्था नसते. आणि दुसरं घर घेण्याची ऐपत नसते. हो. स्वतःचं मुंबईत तर कुटुंब शक्यच सांभाळत ते घर बघणार की घर घेणार, अशा परिस्थितीत हो. सफाई कामगार जगतोय. नाही होऊ त्याच्याकडे शकत. दुर्लक्ष होतंय सर्वांचं. खरंय. आणि तुम्ही सफाई कामगारांबरोबर ते जे ड्रेनेज साफ करतात ना गटारीचं हा, झाकण. गटार तर मी लाईन एकदा असं बघितलं होतं की गटारीचं झाकण आहे ना त्याने असं बाजूला केलं आणि आतनं अशी एवढी झुरळ अशी बाहेर आली. आणि इतका घाण वास आला होता की मी पळाले तिथून. पण नंतर मी बघितलं की त्याच्यात तुम्ही उतरता. हो, आणि कामगार साफ करतात. कर्मचारी त्या ड्रेनेज मेन होल मध्ये आहे ना, सफाई कामगार गटर लाईनचा म्हणजे गटर खात्याचा कामगार त्या मेन होल मध्ये उतरतो. आतला गाळ आहे ना, तो गाळ सगळा बाहेर काढतो. अरे अशा परिस्थितीत तो पण कामगार ते गुदमरत किंवा असं विषारी वायू वगैरे असेल ना? विषारी वायू भरपूर खूप आहे ना. त्याप्रमाणे मृत्यू पण झालेत, कामगार मृत्यूमुखी पडलेत. हो. आता कॉन्ट्रॅक्टचे कामगार उतरतात हो. त्या मॅन होल मध्ये. पण आता मी बघितलं ते सोसायट्यांमध्ये असं कामगारांना बोलवतात, कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांना ते त्या टाकीत उतरवतात. पाण्याची टाकी असेल, घाणीची टाकी असेल त्याच्यात आणि ते गुदमरून एक जण गेला, त्याच्या मागोमाग दुसरा गेला, त्याचा मृत्यू झाला, तिसरा गेला, मृत्यू झाला. असे खूप ऐकलं मी. असे भरपूर प्रकार घडलेले आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. पण तुम्हाला काही आतमध्ये जाताना काही सुविधा नसते. सुविधा ते आतमध्ये सोडतात. काय त्याला काही श्वास नाही, काय म्हणतात त्याला, श्वासोच्छवास घेण्यासाठी काय द्यावं काही लागतं, नाही काहीच. त्याची काहीच व्यवस्था नसते. पण आत आधी ते म्हणतात की मेणबत्ती हा, पेटवून मेणबत्ती बघायची, पेटवून- ऑक्सिजन हा, आहे की नाही. ऑक्सिजन मग ते करत नाहीत का? करतात ना, करतात. पण त्याने ते ऑक्सिजन त्याला मिळत नाही. काही वेळेला गुदमरतो माणूस. मेणबत्ती गेली तर माणूस आतमधल्या हातल्यात गुदमरला जातो. अरे बापरे. आणि असं जर मृत्यू झाला एखाद्याचा ह्या भयंकर अशा भयंकर. अवस्थेत
तर त्याच्यासाठी काही त्याच्या कुटुंबासाठी काही विशेष सुविधा किंवा काय विशेष कायदा वगैरे आहे? विशेष कायदा वगैरे काही नाहीये. काही नाही, गटर खात्या काहीच नाही. ड्रेनेज खात्यासाठी तसा त्याच्या कायदा वारसाला नोकरी तरी मिळते का? नाही, ते पण त्याच्या नाही. जा- नाही? नाही. अरे, गटर खात्याला अजून मान्यताच नाही दिलेली. मग ते असेच म्हणजे माणूस गेला की माणूस गेला. गेला. कठीण आहे ना तुम्हाला म्हणजे म्हणजे तुमचं आयुष्य खूपच कठीण खूप आहे. खूप आमचं आयुष्य तुम्ही सुकर करता करता तुमचं आयुष्य अं, हे असं घटना. आणि त्या आपल्या संडासाच्या जे पाईप असतात अच्छा. किंवा ही गटार, आता हे गटार आमच्या आजूबाजूला अशी 2 गटारं पूर्वीची आहेत. ती पण साफ करताना मी बघितलं ते लोकं उतरतात तसेच उतरतात. ती घाण बाहेर काढतात, ते लोड करतात. लोड करतात. त्यांना पण काही नाही. त्यांना पण काही नाही. कुणाला म्हणजे सुविधा द्यायचा नाही विचारच म्हणजे नाही. सुविधा सफाई कर्मचारी सोडून हे गटर खात्यामधले जे कामगार आहेत ना त्यांना त्यांच्या जागेच्या बदली दुसरा कामगार लागावा असं त्यांचं नाही आहे. तसा नियमच नाही आहे त्याच्यात. आणि गटर सफाई खात्यामध्ये. कामगार म्हणजे जे आपल्या पालिकेचे रुग्णालय आहेत ना सगळे, हो. त्या पालिकेच्या रुग्णालयात जे काही स्वच्छतेसाठी. स्वच्छतेसाठी म्हणजे ते पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची जी घाण असते, काय त्याचं कॉटन असेल, गॉज असेल, हे असेल, ते असेल, नंतर इंजेक्शन वगैरे असेल, अच्छा. ते उचलणारे पण ते पण सफाई सफाई कामगारच कामगार असतात. ते पण सफाई कामगार आणि ते पण असेच काम करतात. ते पण. नाही ग्लोव्ज, नाही मास्क, नाही. तिथे पण परिस्थिती वेगळी आहे. करणारे काम करतात, कसं तरी करतात. त्यांची ड्युटी आहे ते करतात काम. आणि त्यांच्या पण प्रकृतीवर खूप 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 खूपच परिणाम खूप. होत असेल. हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत सफाई कामगार हां. त्यांच्यावर शारीरिक याच्यावर खूप आणि व्याधी जर जडतात. जर एखादा आजारी पडला तर निदान त्या सरकारी रुग्णालयात त्याला उपचार मिळतात का त्याने असंच त्याच्या भरोश्यावर करायचं? आता हा मुद्दा उपस्थित तुम्ही चांगला केलाय. सफाई कर्मचारी हा कधी आजारी पडला किंवा काय बाय ऍक्सिडेंट झालं, ऑन ड्युटी हां. काय ऍक्सिडेंट झालं, तर त्याला केएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, हं. सायन हॉस्पिटल हां. असे मोठमोठे हॉस्पिटल आहेत. पण ह्या कर्मचाऱ्याला एवढी अवहेलना होते हं. की बाबा आपला स्टाफ आहे, त्या कर्मचाऱ्याला लागलाय, तो आजारी आहे, त्याची ट्रीटमेंट आपण पहिलं हॉस्पिटलने दखल घ्यायला पाहिजे. तिथं कोण लक्ष देत नाही. कारण त्याला जनरल हॉस्पिटल आहे ना. कर्मचारी म्हणून त्याची दखल घेणं गरजेचं आहे. म्हणजे विशेष दखल. विशेष दखल घेतली पाहिजे. बाबा अशा प्रकारे कर्मचारी ऑन ड्युटी झालेला आहे किंवा तो आजारी आहे, हं. आजारपणात तो ट्रीटमेंट घेतोय की बाबा त्याला. पण तिथे हिडीस पिडीस असं उत्तर दिलं तर ना हॉस्पिटलला, तिथले वॉर्ड बॉय म्हणा किंवा तिथले जे गेटवर असणारे कर्मचारी स्टाफ आहेत ना, तो कुठले स्टाफ आहे असं विचारणा केली, अशी विचारणा केली जाते. आणि मग सफाई कामगार म्हणल्यावर काय म्हणते? सफाई कामगार हा पण ठीक आहे, पण इथले नाही, तुम्ही केमचे नाही आहेत, बाहेरचे आहेत. बाहेरचे आहेत. असा फरक केला जातो त्या हॉस्पिटलच्या स्टाफ कडून. पण खरं तर त्यांनी तुम्हाला विशेष हे केलं करायला विशेष पाहिजे काळजी की घ्यायला बाबा पाहिजे. विशेष काळजी घ्यायला पाहिजे, पण ते नाही करत, ते दुर्लक्ष करतात. सफाई कामगार जे आपल्यासाठी सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत काम करतात, आपला कचरा उचलतात, त्यांची ही अवस्था आहे. त्यांना आपण मान सन्मान देणं खूप गरजेचं आहे. कारण काम कुठलंही असो, कसलंही असो, कामाला सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जो सफाई कामगार आहे तो आपण केलेला कचरा रोज उचलतो हे लक्षात घेऊन पुढल्या वेळेस जर एखादा सफाई कामगार तुम्हाला रस्त्यावर दिसला, एखादी सफाई कामगार महिला दिसली, तर निदान तिला एक छानशी स्माईल तरी निश्चित द्या आणि त्यांनी जे आपल्यासाठी काम केलंय त्याचे धन्यवाद माना. जय हिंद.